राज ठाकरे हे चांगले नेते आहेत, चांगले विचारवंत आहेत आणि कलाकारांसाठी तर खूपच चांगले आहेत. मला नेहमीच ते आवडतात आणि आम्ही नेहमीच भेटी घ्यायचा प्रयत्न करतो. फार कमी वेळा भेटलो, पण आज ह्या निमित्तानं असल्यामुळे सगळं मीडियासमोर येतो आहे. पण अदरवाईज मला ते नेते माणूस म्हणूनच आवडतात जास्त. त्यांनी चर्चा केली की हीच की बाबा अरे ही झाडं वाचली तर तुम्ही गेला धन्यवाद म्हणलं, तुम्ही गेला फार आवडलं आणि वाचलं पाहिजे असंच आहे ना. महाराष्ट्रातील जाणीव आपल्या सगळ्यांनाच असली पाहिजे. तू तुझ्या वयात की झाडं लावलीत का? तू आयुष्यभर आपण ऑक्सिजन खाली होतो, आपण ती झाडं लावलं का? गव्हर्नमेंटने सरकारनं करायचं म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून करायचं आणि सरकार पण आपलं आपणच त्यांचे आहोत. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून झाडं वाचवली पाहिजे, सगळ्यांनी मिळून झाडं लावली पाहिजे. भेटलं म्हणजे योगायोगानंच भेटलं असं सर. ह्या सगळ्यांना आपण भेटून ना म्हणजे ज्यांनी सपोर्ट केला आहे त्या सगळ्यांनी आपल्याला झाडं वाचवण्यासाठी हे सगळं करायलाच हवं. नाही सरकार आपलं काय दुश्मन थोडी आहे. आंदोलन करण्याचं म्हणजे त्यांना आपली भूमिका समजलीच पाहिजे आणि झाडं वाचली पाहिजेत. असं झाडासाठी येणारे सगळे आपलीच माणसं आहेत. त्यामुळं जेवढे येतील सगळे येतील ते घेऊन आपल्याला झाडं वाचवायचे आहेत आणि झाडं वाढवायचे आणि ते आपले खरे आईबाप आहेत असाच आपलं म्हणणं आहे ना. आणि हे सत्यच आहे ना. तोच मुद्दा आपल्याला आहे. नाही त्यांनी घेतलीच आहे भूमिका. झाडांसाठी त्यांनी सपोर्ट केलं हे मला खूप चांगलं वाटलं. आणि सगळेच कलाकारांनी पुढे येऊन बोलायलाच पाहिजे असं का नाही. सगळ्यांचं मत हेच आहे की झाडं वाचली पाहिजे असं कोण म्हणतील का? आता काही पर्यावरणवादी विनाकारणच सपोर्ट करत नसतील तर ते जरा त्यांचा विचार करावा लागेल. पण पर्यावरणवादी वगैरे तू पण पर्यावरणवादी ह्या पण आहे. कोणाला वाटतं काय झाड तोटावं? तुम्हाला वाटतं काय तोटावं वाटतं का झाड? नाही कोणालाच वाटणार नाही. साधी गोष्ट आहे ना, सिंपल आहे यार. मूळ झाड आहे नंतर आपण आहोत.